कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे व आपल्या कार्यालयाची दिशाभूल करून फेरफार क्रमांक 663 गट नंबर 261 हा फेर चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे। सदर फेरफारसाठी खोटं लेटर पॅड वापरलेलं आहे एकनाथ सुभाष लोमटे यांनी, जे की संस्थांचे अध्यक्ष नाहीत, पण त्याला लेटर पॅड दिले की मी संस्थांचा अध्यक्ष आहे म्हणून। धर्मादाय आयुक्तानं संस्थांचा अध्यक्ष किंवा विश्वस्त कुणाला नेमलेलं नाही। खुद्द एकनाथ लोमटेंनी पुन्हा तलाठ्याकडे लिहून दिले की सदर सातबाऱ्यावर नाव चुकून लागले, माझं नाव वगळण्यात यावं, तरी तलाठ्यानं नाव वगळलं नाही। पुन्हा मंडल अधिकाऱ्यांनी एक SDOला पत्र दिलं डेप्टी कलेक्टरला की सदर फेर रद्द करावा, ही चुकीने फेर आलेला आहे। धर्मादाय आयुक्तानं निकाल दिला आहे 12/2020चा निर्णय, तो चेंज रिपोर्ट आहे की ह्या संस्थांना अध्यक्ष नाही, विश्वस्त नाही, नेमणे आहेत, त्याची नोटीस। हे महाराजांना दिलेलं पत्र माझा सातबारा नाव कमी करण्यात यावा, हे गिरदावर म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांनी SDOला दिलेलं पत्र हे सदर नाव चुकीनं ओढले, ते चुकीनं काम करण्यात यावं। की लातूर धर्मादाय आयुक्तानं काढलेलं पत्र की सदर देवस्थानला अध्यक्ष नाही, विश्वस्त कुणीच नाही, नेमणे आहेत। मग महाराजांना खोटं लेटर पॅड का छापलं? स्वतः स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून कसा घेतो? त्याला कुणी अध्यक्षच नेमलेलं नाही, तो स्वयंघोषित अध्यक्ष कसा? लातूर देते दानपेटीत पैसे टाकतात, ते चोरतय कोण? इथला हिशोब घेतय कोण? संस्थांचे प्रमुख, संस्थांना प्रमुखच नाही कुणी। आणि माझी मागणी आहे संस्थांना विश्वस्त नेमा आणि सदर सातबाऱ्यावरील फेर चुकीचा ओढलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि माझ्या नावाने फेर घेण्यात यावा, जी की कोर्टाच्या आदेशानं मला दिलेलं आहे माझ्या वडिलांनी। ही जमीन घेतली अर्जुन लोमटे यांच्याकडून, सुभाष नरहर लोमटे या अर्जुन लोमटे यांच्याकडून घेतली सुभाष नरहर लोमटे यांनी। ती विकतच घेतली, त्याचे पुरावे आमच्याकडे सगळे आहेत। ती विकत घेतली, फेरफार रजिस्ट्री झाला, रजिस्टर झाल्यानंतर तो फेरफार झाल्यानंतर त्याची नोंद अधिकृत तलाट्याने केलेली आहे। त्याला कसं काय हे म्हणता येईल? त्याला दुसरा अर्थ त्याचा वेगळा आहे, त्याला वेगळा अर्थ देता येईल की बळचच ब्लॅकमेल याला म्हणतात, ब्लॅकमेलिंग करणे हाच प्रकार आहे। आणि हा आज प्रकार नाही, बऱ्याच वर्षापासून चाललं आहे। बऱ्याच वेळेस लोकांकडून म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मला पैसे पाहिजे, त्याच्या माध्यमातून लोकांकडून मला डबल पैसे पाहिजेत। मध्ये चर्चा झाली तर तो म्हणतो माझी जमीन ही माझ्या वडिलांनी विकली, मला माहीत नाही, मला ती डबल पैसे द्या। कुणीच पैसे द्यायचे, कशासाठी द्यायचे? हा आमचा प्रश्न आहे। ही संस्थांची जमीन आहे, दत्त मंदिर संस्थांच्या नावानं आहे, सद्गुरू सुभाष महाराजांनी विकत घेतलेले आहे आणि माझेच ते पण लोकांचे नव्हते। अर्जुन लोमटे हे माझे आजोबाच लागतात, महाराजांचे चुलतेच लागत होते आणि हे सगळ्यांनी मिळून ते विकत घेतलेले आहेत, सगळ्यांनी जमीन विकत दिलेली आहे। फक्त झालं काय, जे विकत घेणारे होते आणि जे विकणारे होते तिथं आम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळे एकत्र बसले आणि तिथं तो लिहिणारा जो असतो तो काय म्हणला की बक्षीसपत्र केल्यानंतर कदाचित तुमचे पैसे काही वाचतील, लिहिणारा, आणि जे विकणारे होते ते म्हणले काय हरकत नाही आणि घेणारे होते ते पण म्हणले काय हरकत नाही, बक्षीसपत्र आम्ही द्यायला तयार आहोत, ते म्हणले आम्ही घ्यायला तयार आहोत। पण रजिस्टर बक्षीसपत्र झालेलं आहे, त्या अनुषंगाने ती जमीन खरेदी करून रजिस्टर बक्षीसपत्र घेतलेलं आहे, हे याच्यातून सिद्ध होतं। दुसरं काही दुसरा मुद्दा उपस्थित केला की आपण आपले दत्त मंदिर संस्थान हे ट्रस्ट नाही, हे ट्रस्ट 1978च्या दरम्यान सद्गुरू सुभाष महाराजांनी 78-79च्या दरम्यान या मंदिराची स्थापना झाली, उभारणी केली। त्यामध्ये सद्गुरू सुभाष महाराजांनी दत्त मंदिर संस्थान ट्रस्ट करत असताना केल्यानंतर त्यातले जे ट्रस्टी होते ते
बऱ्यापैकी मयत होत गेले आणि शेवटला 2-3 ट्रस्टी राहिले. सद्गुरू सुभाष महाराजांचंही देहावसन झालं आणि ते देहावसन झाल्यानंतर आपण शेवटला 2-3 ट्रस्टी राहिले होते. त्यामध्ये आदरणीय भीमरावजी मुंडे वडगावकर, आदरणीय श्री विठ्ठल ताकमुगे सापणे, आदरणीय श्री भीमराव तौली तात्या, हे 3 ट्रस्टी सद्गुरू सुभाष महाराजांच्या निधनानंतर शिल्लक राहिले होते. त्यावेळी आपण हे 3 ट्रस्टी आम्ही उस्मानाबाद येथील न्यास कार्यालयामध्ये जाऊन आम्ही त्यावेळी 2011 मध्ये तिथं प्रस्ताव दाखल केला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ट्रस्टीची मान्यता देण्यात यावी, बंद मान्यता देण्यात यावी. त्यावेळी आम्ही प्रस्ताव दाखल केला. 3 ट्रस्टी जुने आणि मी चौथा नवीन, माझ्या अध्यक्षपदी नेमणूक या सर्व ट्रस्टींनी ठराव घेऊन केला आणि त्या ट्रस्टीमध्ये अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली आणि नेमणूक केल्यानंतर ते ट्रस्ट हे आमचं कार्यरत आहे, काम करत आहे. आम्ही ट्रस्टचे संबंध जे काही व्यवस्थित व्यवस्थापन चालू आहे आणि तो विषय उस्मानाबाद कोर्टामध्ये आम्हाला त्या ट्रस्ट करण्यासाठी मान्यता न्यास कार्यालयाने उस्मानाबादच्या कोर्टाने दिली आणि त्याचे अधिकार चॅरिटी कमिशनर लातूर यांच्याकडे असणारे अधिकार जे आहेत त्यासाठी न्यायप्रविष्ट तो विषय आहे. ते कोर्टात प्रकरण चालू आहे. ते न्यायालयीन विषय असल्यामुळे तोही न्यायालयामध्ये विषय चालू आहे आणि त्यामुळे ते ट्रस्ट नाही असं म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. ट्रस्ट आहे आणि संबंधित जे ट्रस्ट आहे हे चालवण्यासाठी आम्ही कार्यक्षम आहोत याची आम्हाला काळजी आहे आणि त्या कारण याची उभारणीच आम्ही केलेली आहे. त्यामुळे त्याचे अध्यक्ष हे ट्रस्टी जे आहेत ते आम्हीच असणार, त्यात काही शंका नाही. ते शेवटी न्यायदेवता ठरवेल, परंतु हा पण विषय न्यायप्रविष्ट आहे. बोलणारे जे कोणी आहेत ते उचलायची जी लावायची टाळायला याप्रमाणे ते बोलतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. परंतु ते जर उपोषण करणार असतील तर त्यांना माझ्या काही शुभेच्छा आहेत, धन्यवाद आहेत. आपण उपोषण करण्यासाठी माझा तुम्हाला विरोधही नाही, त्याबद्दल